मुंबई सोलापूर प्रवासादरम्यान वंदे भारतमध्ये साप सोडणाऱ्या जगन भोला याला रेल्वे पोलिसांनी मुंबईहून अटक केली आहे। वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडणाऱ्या तरुणास रेल्वे पोलिसांनी नुकतीच मुंबईत अटक केली आहे। 27 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती। सीसीटीव्ही फुटेजवरून मूळ नाशिकच्या तरुणास मुंब्रा येथे अटक करण्यात आली आहे। 2.5 फूट लांबीचा धामण जातीचा ठाणे स्टेशनवरून सोडलेला साप सोलापूर येथे गाडी आल्यानंतर पकडण्यात आला। मुंबई सोलापूर वंदे भारतमधील स्वच्छतागृहात डिसेंबरमध्ये 2.5 फुटी धामण साप आढळला होता। प्रवाशांमध्ये भीती पसरवण्यासाठी हा साप सोडण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे। गाडी क्रमांक 22-22-5 मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस C16 डब्यातील स्वच्छतागृहात साप दिसल्याची तक्रार प्रवाशांनी 27 डिसेंबर रोजी केली होती। गाडीतील रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने स्वच्छतागृह बंद केले आणि त्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली। साप वंदे भारतमध्ये कसा पोहोचला याचा तपास सुरू करण्यासाठी गाडीतील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली। यामध्ये आरोपी जगन भोले हा ठाणे स्थानकात गाडीत साप सोडत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले। कर्जत स्थानकात प्रवाशांना साप दिसल्याचे लक्षात येताच स्वच्छतागृहाची तपासणी करण्यात आली, मात्र त्यावेळी साप आढळला नाही। त्यानंतर पुणे स्थानकात तपासल्यावरही तो सापडला नाही। अखेर सोलापूरला पोहोचल्यावर सर्पमित्राच्या मदतीने सापाला बाहेर काढण्यात आले।